नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपली करंट अफेअरची सीरीज सुरू आहे। करंट अफेअरच्या या सीरीजमध्ये आपण 2023 आणि 2024 या दीड वर्षातील सर्वचे सर्व महत्त्वपूर्ण करंट अफेअरचे टॉपिक्स कव्हर करणार आहोत। आपण टॉपिक वाईज लेक्चर घेणार आहोत। रँडमली आपले लेक्चर होणार नाही। आपण सर्वचे सर्व टॉपिक्स आपण एकानंतर एक कव्हर करणार आहोत। ओके, आतापर्यंत आपले 2 लेक्चर्स झालेले आहेत। पहिल्या लेक्चरमध्ये आपण निर्देशांक आणि अहवाल कंप्लीट केलेला आहे। इथे लिहितो बघा, पहिल्या लेक्चरमध्ये आपण सर्वचे सर्व इंडेक्सेस घेतलेले आहेत। इंडेक्सेस म्हणजे सर्व निर्देशांक आणि अहवाल 2023 आणि 2024 या वर्षातील आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि याची PDF सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर। ओके, त्यानंतर आपण आर्थिक घडामोडी कव्हर केलेल्या होत्या। ओके, आर्थिक घडामोडींवर सुद्धा आपण लेक्चर घेतलेला आहे। त्यामध्ये मागील वर्षी जे संपूर्ण वर्षभरातील सर्वचे सर्व महत्त्वपूर्ण इकॉनॉमिक करंट अफेअर आपण त्यामध्ये कव्हर केलेलं होतं। ओके, आणि आजच्या लेक्चर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्व महत्त्वपूर्ण पुरस्कार कव्हर करणार आहोत। 2023 आणि 2024 सालातील सर्वचे सर्व महत्त्वपूर्ण पुरस्कार आपण बघणार आहोत आणि ते पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाले त्या व्यक्तींबाबत सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। ओके, म्हणून हा लेक्चर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। म्हणून हा लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत करत राहा, कुठे स्किप करू नका। तुम्ही स्पीड वाढवून बघू शकता लेक्चर, तुम्ही स्पीड कमी करून सुद्धा लेक्चर बघू शकता, कारण हा रेकॉर्डेड लेक्चर आहे, लाईव्ह लेक्चर नाही। ओके, त्यानंतर तुम्हाला PDF सुद्धा मिळणार आहे। ओके, आपण काय करणार आहोत, आपण प्रश्न घेणार आहोत। प्रश्न घेतल्यानंतर त्याचे संपूर्ण एक्सप्लेनेशन सुद्धा आपण घेणार आहोत आणि प्रश्न आणि एक्सप्लेनेशन याची एक संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर नंतर तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार। तिथून ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। लेक्चर बघत असताना तुम्हाला जर नोट्स काढायचे असतील तर तुम्ही नोट्स सुद्धा काढू शकता। ओके, आणि जर तुम्हाला काही सांगायचे असेल, तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी कमेंट सेक्शनमध्ये देणार आहे, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही विचारू शकता, किंवा बघा इंस्टाग्राम ID सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे। इंस्टाग्राम ID आहे, त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता आणि तिथे सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। हा बघा, हा आजचा पहिला प्रश्न आहे। महाराष्ट्र सरकारच्या पहिला उद्योगरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या उद्योजकाला प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन बघा, आदर पूनावाला, रतन टाटा, विलास शिंदे, मुकेश अंबानी। तुम्हाला जर विचार करायला वेळ पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून विचार करून उत्तर देऊ शकता, परंतु मी तुम्हाला डायरेक्टली उत्तर सांगणार आहे। ओके, मी तुम्हाला वेळ देणार नाही, तुम्ही स्वतः व्हिडिओ पॉज करून वेळ घेऊ शकता। ओके, तर बघा याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रतन टाटा। रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार मिळालेला आहे। ही संपूर्ण स्लाइड तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे। यामध्ये बघा, उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यांबद्दल महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 19 ऑगस्ट 2023 रोजी प्रदान करण्यात आलेला आहे। ओके, आता बघा, उद्योगरत्न पुरस्कार जरी रतन टाटा यांना मिळालेला आहे, परंतु हा उद्योगरत्न पुरस्कार महाराष्ट्र उद्योग पुरस्कारांचा एक भाग आहे। ज्याप्रमाणे बघा पद्म पुरस्कार असतात, पद्म पुरस्कारांमध्ये पद्मश्री असते, पद्मभूषण असते, पद्मविभूषण पुरस्कार असतो, त्याचप्रमाणे इथे सुद्धा महाराष्ट्र उद्योग पुरस्कारांमध्ये उद्योगरत्न आहे, उद्योगमित्र आहे, उद्योगिनी आहे आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक आहे। ओके, तर यापैकी उद्योगरत्न हा पुरस्कार रतन टाटा साहेबांना मिळालेला आहे। त्यानंतर उद्योगमित्र पुरस्कार बघा, हे बघा, उद्योगमित्र पुरस्कार हा आदर पूनावाला यांना मिळालेला आहे। ओके, आणि उद्योगिनी पुरस्कार हा पुरस्कार महिला उद्योजकाला मिळतो। हा पुरस्कार मिळालेला आहे गौरी किर्लोस्कर यांना। ओके, आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक हा पुरस्कार मिळालेला आहे विलास शिंदे यांना। तुम्हाला सर्वच्या सर्व पुरस्कारांचे स्वरूप लक्षात ठेवायचे नाही, म्हणजेच फक्त आणि फक्त उद्योगरत्न पुरस्कारामध्ये बघा 25 लाख रुपये मिळतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। सन्मानचित्र मिळते आणि मानचिन्ह सुद्धा मिळते, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा। बाकी उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक याचं बघा, यांचं स्वरूप लक्षात ठेवण्याची गरज नाही। किती रुपये मिळतात, सन्मानचित्र मिळते की नाही, ओके, सन्मानचिन्ह मिळते की नाही वगैरे लक्षात ठेवण्याची काहीही गरज नाही। फक्त उद्योगरत्न पुरस्काराबाबत लक्षात ठेवा। परंतु
उद्योग मित्र कुणाला मिळालेला आहे, उद्योगिनी कुणाला मिळालेला आहे, हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कारण राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना जोड्या लावावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. ओके, जोड्या लावावर प्रश्न येऊ शकतो. कारण बघा इथे 4 आहेत, जोड्या लावांमध्ये 4 जोड्या लावा विचारले जातात. तर इथे बघा तुमचा प्रश्न बनून राहिलेला आहे. तर राज्यसेवावाल्यांनी लक्षात ठेवा, हे 4ही लक्षात ठेवा. कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी फक्त महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार कुणाला मिळालेला आहे, तर रतन टाटा यांना मिळालेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते मिळालेला आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवा की उद्योगरत्न पुरस्कार कुणाला मिळालेला आहे, तर रतन टाटा साहेबांना मिळालेला आहे. ओके, आता समोरचा प्रश्न बघा. आता बघा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला आहे? उद्धव ठाकरे, शरद पवार, एकनाथ शिंदे की नरेंद्र मोदी? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, नरेंद्र मोदी साहेब. नरेंद्र मोदी साहेबांना 2023च्या लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही बघा लोकमान्य टिळकांची 103वी पुण्यतिथी होती. 103व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे प्रदान करण्यात आलेला आहे माननीय प्रधानमंत्री साहेबांना. आणि इम्पॉर्टंट पॉईंट बघा, सर्वचे सर्व मी बघा फापट पसारा आणत नाही, काही पॉईंट मी इथे लिहून आणत नाही. ओके, काही लोक बघा जेवढे पॉईंट सापडतात लहान सहान सर्वचे सर्व आणतात. इथे तसं होत नाही. राज्यसेवावाल्यांसाठी जे महत्त्वपूर्ण आहे ते सर्व इथे आहे. ओके, कुठलाही पॉईंट विनाकारण आणण्यात आलेला नाही. ओके, बघा हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे 41वे मानकरी आहेत आणि कार्यरत असलेले पहिले प्रधानमंत्री आहे. म्हणजेच या आधी सुद्धा प्रधानमंत्री जे होते त्यांना मिळालेले आहेत, परंतु प्रधानमंत्री पदावरून जे आहे पंतप्रधान नसताना, म्हणजे जेव्हा ते पंतप्रधान नव्हते तेव्हा त्यांना मिळालेले आहेत. ते म्हणजे बघा इंदिरा गांधी यांना, हे बघा अटल बिहारी साहेब आणि डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांना जेव्हा ते प्रधानमंत्री नव्हते तेव्हा मिळालेला आहे. ओके, परंतु प्रधानमंत्री मोदी साहेबांना प्रधानमंत्री पदावर असताना हा पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून प्रधानमंत्री म्हणून कार्यरत असताना पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती म्हणजेच नरेंद्र मोदी साहेब आणि एकूण 4थे प्रधानमंत्री. ओके, त्यांच्या आधीसुद्धा इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणखी महत्त्वपूर्ण म्हणजे या पुरस्काराची 1 लाख रुपये रक्कम ही नमामि गंगे प्रोजेक्टला प्रधानमंत्री मोदी साहेबांनी डोनेट केलेली आहे. ओके, तर प्रोजेक्टचे नाव लक्षात ठेवा, नमामि गंगे. ओके, आता पुरस्काराबद्दल माहिती दिलेली आहे, ते तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा PDF जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, जेवढे महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता समोर बघा. आता बघा, राजश्री शाहू पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर अभय बंग, ऑप्शन क्रमांक 2 अप्पासाहेब धर्माधिकारी, ऑप्शन क्रमांक 3 चंद्रकुमार नलगे की वरीलपैकी कुणीही नाही? तर याचे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर अभय बंग. ओके, स्लाइड बघा. डॉक्टर अभय बंग, हे बघा डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग, ओके, ते आणि त्यांचे मिसेज आहेत. यांना 26 जून 2023 रोजी राजश्री शाहू पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे. हा सुद्धा महत्त्वपूर्ण पॉईंट आहे की याआधी त्यांना कोणते पुरस्कार मिळालेले आहेत, तर पद्मश्री मिळालेला होता 2018ला आणि महाराष्ट्र भूषण सुद्धा मिळालेला आहे. तर हा पॉईंट खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे, महाराष्ट्र भूषण. ओके, दोनही लक्षात ठेवा. पद्मश्री मिळालेला आहे 2018 आणि महाराष्ट्र भूषण मिळालेला आहे 2005. ओके, राजश्री शाहू महाराज पुरस्काराबद्दल माहिती इथे दिलेली आहे, ते तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. ओके, आता समोरचा प्रश्न बघा. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2022 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बघा डॉक्टर विठ्ठल वाघ, चंद्रकुमार नलगे, अप्पासाहेब धर्माधिकारी की डॉक्टर अभय बंग. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चंद्रकुमार नलगे. याची स्लाइड नसेल बघा, हा याची स्लाइड नाही आहे. फक्त यामध्ये एकच पॉईंट इम्पॉर्टंट आहे, 2 पॉईंट इम्पॉर्टंट आहे की चंद्रकुमार नलगे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. यामध्ये सुद्धा असतात बघा, डिव्हिजन असतात. विंदा करंदीकर जे इतरही पुरस्कार असतात, परंतु फक्त एकाच पुरस्कारावर तुम्हाला प्रश्न येणार आणि तो पुरस्कार म्हणजे जीवनगौरव पुरस्कार. ओके, आता हा मिळालेला आहे चंद्रकुमार नलगे यांना आणि हे जे आहे ते कोल्हापूरचे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा, कोल्हापूरचे आहेत. तर 2 पॉईंट्स आहेत फक्त, चंद्रकुमार नलगे आणि कोल्हापूर. ओके, आता समोरचा प्रश्न बघा.
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 नरेंद्र मोदी, ऑप्शन क्रमांक 2 सोनू निगम, आशा भोसले की पंकज उधास? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आशा भोसले यांना मिळालेला आहे. ओके, आता बघा, हे बघा, प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना 2023च्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे मिळालेला आहे. आणि यामध्ये सुद्धा डिव्हिजन नसतात, प्रकार असतात बघा, की हे बघा, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे, दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार आहे, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे, वाघ विलासिनी पुरस्कार आहे आणि सर्वोत्कृष्ट नाटक व उद्योग नाट्य निर्मिती पुरस्कार सुद्धा आहे. तर हे सर्वचे सर्व तुम्ही कंबाईनचा अभ्यास करत असाल तर काही तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला सिंपल प्रश्न येणार की लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कुणाला मिळालेला आहे, कारण हाच सर्वात इम्पॉर्टंट आहे. ओके, कुणाला मिळालेला आहे तर बघा आशा भोसले यांना मिळालेला आहे. ओके, दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार कुणाला मिळालेला आहे तर पंकज उधास यांना मिळालेला आहे. ओके, आता बघा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कुणाला मिळालेला आहे तर प्रसाद ओक आणि विद्या बालन यांना विभागून मिळालेला आहे. ओके, आणि वाघ विलासिनी पुरस्कार ग्रंथाली प्रकाशन सर्वोत्कृष्ट नाटक व उत्कृष्ट नाटक निर्मिती पुरस्कार गौरी थिएटर्सला मिळालेला आहे. ओके, तर प्रश्न बघा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारावर बनणार. आणि आणखी एक स्टेटमेंट ते लोक तुम्हाला टाकू शकतात की पहिला जो पुरस्कार होता म्हणजे 2022 साली यांनी यांचा पहिला पुरस्कार दिलेला होता, तो पुरस्कार कुणाला मिळालेला होता तर बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना मिळालेला होता. ओके, तर यावर ते एखादं स्टेटमेंट टाकू शकतात. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन बघा अप्पासाहेब धर्माधिकारी, चंद्रकुमार नलगे, आशा भोसले की अभय बंग? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अप्पासाहेब धर्माधिकारी. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 सुद्धा इम्पॉर्टंट आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, बघा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. समाजसेवक आहे, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह साहेबांच्या हस्ते मिळालेला आहे. तर राज्यसेवावाल्यांना काय करतात ते लोक पेपरमध्ये ज्याच्या हस्ते मिळालेला असतो त्याच्या नावाने एक स्टेटमेंट टाकतात की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते मिळालेला आहे की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते मिळालेला आहे. तर असा एखादा स्टेटमेंट टाकला तर तुमचे चुकू शकते, म्हणून हे लक्षात ठेवा की अमित शहा साहेबांच्या हस्ते मिळालेला आहे. म्हणून मी फोटो सुद्धा टाकलेली आहे. ओके, फोटोवरून लक्षात येते, फोटो आठवते पेपरमध्ये. ओके, तर हे बघा रायगड येथे प्रदान केलेला आहे. आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराविषयी प्रत्येक वर्षी विचारले जाते काही ना काही. तर सुरुवात बघा कधी झालेली होती, 1996 मध्ये सुरुवात झालेली होती. रक्कम किती मिळते? 25 लाख रुपये रोख रक्कम मिळते. मागील विजेते आशा भोसले 2021. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कशासाठी देतात हे तर समाज प्रबोधन, साहित्य, विज्ञान, कला विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. ओके, आता अप्पासाहेब धर्माधिकारी जे साहेब आहेत यांच्याबाबत सुद्धा काही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. यांचं मूळ नाव काय आहे तर दत्तात्रय धर्माधिकारी नाव आहे. हे नाव तुम्ही पाठ करून टाका. ओके, यांच्या वडिलांचे सुद्धा नाव ते देऊ शकतात पेपरमध्ये. ओके, वडिलांचे नाव देऊन देतील पेपरमध्ये आणि तुम्हाला प्रॉब्लेम होणार, आठवणार नाही. त्यापेक्षा पाठ करून टाका की अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणजे दत्तात्रय धर्माधिकारी. ओके, जन्म बघा 14 मे 1946 रेवदंडा रायगड येथे झालेला होता. पद्म पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे 2017च्या पद्मश्री. आणि कोणत्या संस्थेमार्फत चालवला जातो? हे जे समाजसेवेचे जे यांचे कार्य आहे समाज प्रबोधनाचं, हे कार्य श्री समर्थ आध्यात्मिक प्रसादिक सेवा समिती मार्फत चालवले जाते. आणि हे बघा रायगडमध्येच आहे बहुतेक, चेक करा थोडं, रायगडमध्येच आहे बहुतेक. तर ही संपूर्ण स्लाइड तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 2023च्या सुद्धा सांगणार आहे मी. 2023च्या पुरस्कारावर प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहेत, परंतु तरीही लक्षात ठेवा अशोक सराफ प्रसिद्ध मराठी अभिनेते अशोक सराफ यांना पुरस्कार मिळालेला आहे 2023च्या महाराष्ट्र भूषण. ओके, लक्षात ठेवा सिंगल लायनर आला तर येऊ शकतो, नाहीतर 2023 येणार नाही. 2022च्या तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे. अप्पासाहेब धर्माधिकारीवर एक स्टेटमेंट टाकतील जर तुम्ही राज्यसेवा करत असाल, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर एक स्टेटमेंट टाकतील, असं काहीतरी करतील ते. बाकी कंबाईन आणि पोलीस भरतीवाले असाल तर जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त अप्पासाहेब धर्माधिकारी लक्षात ठेवा, रायगड लक्षात ठेवा आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार जे आहे
कोणी प्रदान केलेला आहे? अमित शाह साहेब यांनी, लक्षात ठेवा. झालं. ओके. आता समोरचा प्रश्न बघा. साहित्य अकादमी पुरस्कार 2023 बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? प्रश्न बरोबर वाचणे जे आहे गरजेचे आहे. सत्य नाही विचारलेला आहे. ओके. तर ऑप्शन क्रमांक 1 बघा. साहित्य अकादमी पुरस्कार हे 24 भाषांमधील साहित्य कृतींसाठी दिला जातो. ओके. ऑप्शन क्रमांक 2, 2023च्या मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार हा रिंगाण या कादंबरीला प्रदान करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3, रिंगाण कादंबरीच्या लेखिका डॉक्टर सादिका नवाब या आहेत. तर यापैकी कोणतं चुकीचे आहे म्हणतायत? सत्य नाही म्हणजे असत्य आहे ना. तर असत्य कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 असत्य आहे. रिंगाण कादंबरीच्या लेखिका डॉक्टर सादिका नवाब नाहीत. ओके. संपूर्ण स्लाइड बघून घेऊ. हे बघा, साहित्य अकादमी पुरस्कार 2023, लेखक बघा कोण आहेत? तर कृष्णात खोत. ओके. प्रसिद्ध लेखक आहेत. रिंगाण कादंबरीसाठी यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. या आधीच्या सुद्धा यांच्या काही कादंबऱ्या आहेत, साहित्य कृती आहेत, त्या सुद्धा फेमस आहेत. इथे देण्यात आलेलं आहे बघा. हे बघा, कृष्णात खोत बाबत इथे माहिती दिलेली आहे. तर यामध्ये कादंबऱ्या रिंगाण, गावठाण, रौंदाडा, झडझुंबड, धूळमाती या यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. आणि रिंगाणमध्ये काय देण्यात आलेलं आहे? तर विस्थापित झाल्यानंतर आपल्या भूमीपासून लांब गेल्याची तयार झालेली धरणग्रस्त यांची भावना, अडचणी, संघर्ष या कादंबरीत नमूद करण्यात आलेले आहेत. ओके. हे सुद्धा लक्षात ठेवा. आणखी महत्त्वपूर्ण म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कारांवर जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर हिंदी आणि इंग्रजी सुद्धा लक्षात ठेवा. 3 भाषांमध्ये मिळालेले साहित्य अकादमी पुरस्कार तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. मराठी, हिंदी, इंग्रजी. ओके. हिंदीमध्ये बघा, मुझे पहचानो नावाची संजीव या लेखकाद्वारे लिहिलेली साहित्यकृती आणि इंग्रजी भाषेतील रिक्विएम इन रागा जानकी नीलम शरण गौर यांची लिहिलेली कादंबरी. ओके. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. आणि साहित्य अकादमी पुरस्काराबाबत इथे माहिती दिलेली आहे, तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. इम्पॉर्टंट आहे. थांबा, मी तुम्हाला वाचून दाखवतो थोडं. हे बघा, 1955 मध्ये सुरुवात झाली आणि 1 लाख रुपये मिळते, ताम्रपट आणि हे मिळते. भाषा बघा, हे इम्पॉर्टंट आहे. साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये किती भाषांसाठी दिला जातो? टोटल 24 भाषांसाठी दिला जातो. त्या 24 पैकी 8व्या परिशिष्टातील सर्व 22 भाषा, याशिवाय राजस्थानी आणि इंग्रजी या 2. तर 8व्या परिशिष्टातील 22 प्लस राजस्थानी 23 झाल्या आणि प्लस इंग्रजी टोटल 24 भाषा. अशा प्रकारे 24 भाषांसाठी हा दिला जातो. यावर प्रश्न बनतो. ओके. यावर या आधी सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत आणि पोरांचे चुकलेले आहेत, कारण पोरं कन्फ्यूज होतात. ओके. मागील विजेते सुद्धा इम्पॉर्टंट असते. प्रवीण बांदेकर यांना 2022 सालचा मिळालेला होता उजव्या सोंडेच्या बाहुल्या. ओके. ज्यांनी मागच्या वर्षी परीक्षा दिलेली असेल त्यांना हे पाठच असेल की प्रवीण बांदेकर 2022 उजव्या सोंडेच्या बाहुल्या. ओके. ही संपूर्ण जी स्लाइड आहे इम्पॉर्टंट आहे, वाचून घ्या. हा पॉईंट तेवढा इम्पॉर्टंट नाही. ओके. हे 9 कविता संग्रह, 6 कादंबऱ्या, हे हा एक पॉईंट फक्त तेवढा इम्पॉर्टंट नाही, बाकी सर्व इम्पॉर्टंट आहे. ओके. आता समोरचा प्रश्न वाचू. बघा, खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे? हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. बघा, बाल साहित्य पुरस्कार आणि युवा पुरस्कार सुद्धा असते. बघा, 2 प्रश्न आणलेले आहेत आपण. हे बघा, युवा पुरस्काराबाबत एक प्रश्न आहे आणि बाल पुरस्काराबाबत एक प्रश्न आहे. तर याचे उत्तर काय आहे बघा? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, एकनाथ आव्हाड यांना मिळालेला आहे बाल साहित्य पुरस्कार. ओके. आणि साहित्य अकादमीच्याच युवा पुरस्कार कुणाला मिळालेला आहे? तर विशाखा विश्वनाथ यांना मिळालेला आहे. ओके. हे दोनही तुम्ही पाठच करून टाका. लक्षात ठेवा की साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळालेला आहे विशाखा विश्वनाथ आणि बाल पुरस्कार मिळालेला आहे एकनाथ आव्हाड यांना. कोणत्या कलाकृतींना मिळालेला आहे? साहित्य कृतींना मिळालेला आहे, बघून घेऊया. बघा, ही संपूर्ण स्लाइड आहे. साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार मराठी विजेते आहेत एकनाथ आव्हाड. छंद देई आनंद काव्यसंग्रह पाठ करायचे आहे तुम्हाला हे. आणि साहित्य अकादमी युवा पुरस्कार विशाखा विश्वनाथ यांना स्वतःला स्वतः विरुद्ध उभं करताना काव्यसंग्रह. तर हे पाठच करावं लागतं. ओके. याशिवाय काही तुम्हाला ऑप्शन नाही आहे. कसंही पाठ करा, रट्टा मारा, लिहून बघा किंवा काही करा, ग्रुप डिस्कशन करा, कसंही करा, पण पाठ केल्याशिवाय काही नाही. इथे विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि पेपरमध्ये यावर प्रश्न येतो. ओके. जसे प्रश्न मी बनवलेले आहे त्याचप्रमाणे तुम्हाला प्रश्न दिसणार आहेत. ओके. आणि ही संपूर्ण जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्हाला पेपरमध्ये जी आहे कामी पडणार आहे. ओके. म्हणून पाठच करून टाका. ओके. आता बघा, गांधी शांतता पुरस्कार
गांधी शांतता पुरस्कार 2021 आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे? हे बघा, एकल अभियान ट्रस्ट, इंडियन मेडिकल असोसिएशन, युनेस्को की गीता प्रेस गोरखपूर. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गीता प्रेस गोरखपूर. न्यूजमध्ये होतं. आणि बघा 2021चा जरी पुरस्कार असला तरी सुद्धा 2023 मध्ये जे आहे प्रदान करण्यात आलेला आहे, म्हणून इम्पॉर्टंट आहे. बघा, केंद्र सरकारमार्फत 18 जून 2023 रोजी गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेस गोरखपूरला जाहीर झालेला आहे. स्थापना कधी झालेली होती तर 1995 महात्मा गांधीजींच्या 125व्या जयंतीनिमित्त या पुरस्काराची स्थापना आहे. ओके, गीता प्रेसची स्थापना इथे लिहिलं आहे बघा, गीता प्रेस गोरखपूर हे इथे आहे. इथे जे लिहिलेलं आहे हे गांधी शांतता पुरस्काराबाबत आहे. 125वी जयंती होती 1995ला, तेव्हा स्थापना झालेली होती या पुरस्काराची. भरपूर पैसे मिळतात बघा, 1 कोटी रुपये मिळतात. ओके, लक्षात ठेवायचं. आणि हे मिळते स्मृतिचिन्ह आणि हस्तकलेपासून एक जे आहे एक मिळते, वस्तू मिळते. तर आणि बघा, मागील विजेते शेख मुजीबुर रहमान बांगलादेशचे, यांना सुद्धा हा जो आहे पुरस्कार 2020चा मिळालेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. कंबाईनचे पोरं असाल तुम्ही, कंबाईनचा अभ्यास करत असाल तर फक्त गांधी शांतता पुरस्कार कुणाला मिळालेला आहे? गीता प्रेस गोरखपूर यांना मिळालेला आहे. आणि गीता प्रेस गोरखपूर जे आहे हे हिंदू धर्मग्रंथांबाबत जे आहे हिंदू धर्मग्रंथ प्रकाशनाचे काम करते. ओके, सनातन धर्म, हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम. ओके, गीता प्रेस गोरखपूर उद्देश लिहून आहे सनातन धर्माच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार. ओके, हे तुम्ही बाकी स्वतः वाचून घेऊ शकता. ओके, आता समोरचा प्रश्न बघा. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2022 हा खालीलपैकी कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे? या आधी आपण जे बघितलं तो गांधी शांतता पुरस्कार आहे. ओके, हा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे, वेगवेगळं असते हे. ओके, आता बघा ऑप्शनमध्ये काय आहे? गीता प्रेस गोरखपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन, ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया की युनिसेफ. आणि खाली आहे ऑप्शन A, B, C की D. A, B, C आणि D यापैकी एक तुम्हाला चूज करायचे आहे. फक्त 1 बरोबर, 1 आणि 2 बरोबर, 2 आणि 3 बरोबर की 1, 2 आणि 3 बरोबर. ओके, तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C 2 आणि 3 बरोबर, म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया या दोघांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2022 मिळालेला आहे. आता बघा, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार सेम पुरस्कार आहे पण 2023चे आहे. एका महिन्याच्या अंतराळाने हे दोन्ही पुरस्कार देण्यात आलेले होते. एका महिन्याचा गॅप होता आणि हा सेम आहे बघा, एका महिन्याचा गॅप होता आणि एका महिन्याच्या गॅपमध्ये हे दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आलेले होते मागच्या वर्षी 2023 मध्ये. तर हा 2023चा पुरस्कार आहे, हा 2022चा आहे. तर 2022 बघितला आपण, 2023चा कुणाला मिळालेला आहे? तर बघा ऑप्शन कॅटलिना कॅरिको, कमलेश पटेल, डॅनियल बेरेनबोईम की अली अबू अवाद. कुणाला मिळालेला आहे? फक्त एक आणि 2, 3 आणि 4 की 1, 2 आणि 3. तर याचे उत्तर आहे बघा 3 आणि 4 यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे डॅनियल बेरेनबोईम आणि अली अबू अवाद यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बघा ही संपूर्ण स्लाइड बघा 2022 आणि 2023 दोनही कव्हर केलेले आहे. आणि 19 नोव्हेंबरला बघा, 19 नोव्हेंबरला दिलेला आहे 2022च्या आणि 14 डिसेंबरला दिलेला आहे 2023च्या. म्हणजे 1 महिन्याच्या आड यांनी 2 पुरस्कार दिले. ओके, आता मागील विजेते म्हणजे 2021चे विजेते होते प्रथम नावाची संस्था होती, ती संस्था विजेता होती 2021च्या. ओके, आता इंदिरा गांधी शांतता पुरस्कार बघा, हे महत्त्वपूर्ण आहे. स्थापना झालेली आहे 1986. कोणत्या संस्थेमार्फत दिला जातो? तर इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट मार्फत हा पुरस्कार दिला जातो. स्वरूप आहे 25 लाख रुपये. शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी दिला जातो. ओके, 2022चा पुरस्कार इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया यांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आला. आणि 2023च्या डॅनियल बेरेनबोईम आणि अली अबू अव्वाद यांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आला. हे दोघं जण कोण होते इथे लिहून आहे, तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. ओके, आता बघा समोरचा प्रश्न. ऑप्शन क्रमांक 1 विशाखा विश्वनाथ, शिवशंकरी, पुष्पा भारती की राम मिश्रा यांना. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शिवशंकरी. या लेखिका आहेत, यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तमिळ लेखिका आहे बघा, 12 ऑक्टोबर 2023 रोजी तमिळ लेखिका शिवशंकरी यांना, पुस्तकाचे नाव सुद्धा लक्षात ठेवा, सूर्यवंशम 2019 मध्ये प्रकाशित करण्यात आलेलं होतं आणि 2023 मध्ये यांना हा पुरस्कार मिळाला 2022 साठी. ओके, 2022 साठी यांना 2023 मध्ये पुरस्कार मिळाला. ओके,
मागील विजेते लक्षात ठेवण्याची काही गरज नाही आहे. ओके, फक्त 2020चे लक्षात ठेवा, कारण मराठी माणूस होता. शरद कुमार लिंबाडे मराठी लेखक आहेत. सनातन नावाची कादंबरी होती. तर याला जे आहे पुरस्कार मिळालेला होता. म्हणून 2021 नाही लक्षात ठेवला तर चालते, परंतु 2020 तुम्ही लक्षात ठेवा. शरण कुमार लिंबाळे. ओके, सरस्वती सन्मान पुरस्कार 1991 स्थापना, के बिर्ला फाउंडेशन, 15 लाख रुपये मिळतात. आणि इथे बघा, 8व्या अनुसूचीतील कोणत्याही भाषेतील भारतीय नागरिकांना गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीला जे आहे हा पुरस्कार दिला जातो. तर 8व्या अनुसूचीतील कोणत्याही भाषेला मिळतो हा. ओके, म्हणजेच काय, म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर इंग्रजी, राजस्थानी या भाषांना मिळत नाही, कारण या 8व्या अनुसूचित नाही. ओके, हाच लॉजिक तुम्हाला जे आहे पेपरमध्ये मार्क मिळवून देणार आहे. जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असाल, राज्यसेवेच्या पेपरमध्ये असेच पॉईंट टाकतात आणि पोरं गणतात, पोरांना आठवतच नाही. ओके, तर साहित्य अकॅडमी पुरस्कार आपण बघितलेला होता. ओके, इथे लिहितो बघा, साहित्य अकॅडमी किती भाषा? 24 भाषा. 8व्या अनुसूचीतील भाषा 22 आणि राजस्थानी आणि इंग्रजी. आणि हा जो पुरस्कार आहे सरस्वती सन्मान पुरस्कार, हा जे आहे 8व्या अनुसूचीतील सर्व भाषा म्हणजे 22 भाषा. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता बघा, आणि आणखी एक बघा ट्रिक सांगतो मी तुम्हाला लक्षात ठेवण्याची. सरस्वती जे आहेत माता आहेत, देवी आहेत. ओके, माता सरस्वती आहेत आणि देवी आहेत. आणि शिवशंकर बघा, शिवशंकर सुद्धा बघा देव आहे. तर असं तुम्ही थोडंफार लक्षात ठेवू शकता. फक्त जर पेपरमध्ये तुम्हाला आठवलं नाही तर थोडं जे आहे क्लिक होण्याकरिता तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की सरस्वती देवी आहे आणि शिवशंकर सुद्धा देव आहे. तर पेपरमध्ये जर थोडंफार तुम्हाला जर कन्फ्युजन झालं तर तुम्हाला हे आठवू शकते. ओके, अशा प्रकारे थोड्याफार ट्रिकसुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न. 33वा व्यास सन्मान पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुष्पा भारती, शिवशंकरी, भिकूरामजी इतादे की कपिल कपूर. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुष्पा भारती. पुष्पा भारती यांना व्यास सन्मान पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या यादे यादे और यादे या कलाकृतीला. कलाकृती नाही, साहित्यकृती. यादे यादे और यादे या साहित्यकृतीला 2016 मध्ये प्रकाशित करण्यात आलेली होती ही साहित्यकृती. 2022चे सुद्धा लक्षात ठेवा. पागलखाना. ओके, पागलखाना फेमस पुस्तक आहे. हे तुम्ही यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. UPSC आणि जे स्टेट PSC आहे, UP PSC, MP PSC, यामध्ये जे आहे भरपूर प्रश्न पागलखाना या पुस्तकावर विचारलेले आहे. ओके, म्हणून हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि व्यास सन्मान पुरस्कार सुद्धा के बिर्ला फाउंडेशन मार्फतच दिला जातो. 4 लाख रुपये दिले जातात. आणि इथे महत्त्वपूर्ण आहे, भारतीय साहित्यातील फक्त हिंदी साहित्याला दिला जातो. इथे काही जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. व्यास सन्मान पुरस्कार हिंदी, सरस्वती सन्मान पुरस्कार 8व्या अनुसूचीतील भाषा आणि साहित्य अकॅडमी पुरस्कार 8व्या अनुसूचीतील भाषा प्लस राजस्थानी प्लस इंग्लिश, अशा प्रकारे 24 भाषा. असं लक्षात ठेवावं लागते. ओके, विसरायचं नाही. ओके, पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, यादे यादे और यादे, आणि पुष्पा भारती यांना हिंदी लेखिका. आता बघा, हिंदी वगैरे लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण व्यास सन्मान पुरस्कार मिळालेला आहे तर हिंदीच असेल, कारण हिंदी साहित्यकृतींनाच मिळतो तो. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना वैद्यकशास्त्रातील नोबेल 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही? नोबेल पुरस्कार सुरू झालेले आहेत इथून आपले. ओके, इथून सर्व समोर नोबेल पुरस्कारच राहणार आहे. कुणाला मिळालेला आहे नोबेल पुरस्कार? मिळालेला नाही म्हणते. ओके, बघा बरोबर रीड करा. मिळालेला नाही. कॅटलिना केरिको, ड्रू वाईसमन, एन लिहेर नाव नाही आहे, एल हुलियर असेल. ओके, इथे लिहितो बघा हुलियर. टायपिंग मिस्टेक असेल ती. लिहेर नाव नाही त्यांचं, हुलियर नाव आहे त्यांचे. ओके, आणि फेरेन्स क्राऊस. या 4 पैकी कुणाला मिळालेला आहे? ऑप्शन आहे इथे खाली दिलेला आहे ऑप्शन बघा. फक्त 1 आणि 2, 3 आणि 4 की 1, 2 आणि 3? तर याचे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक काय, प्रश्न काय आहे बघा, मिळालेला नाही. ओके, कॅटलिना केरिको आणि ड्रू वाईसमॅनला मिळालेला आहे, म्हणजेच ऑप्शन असेल सी. ओके, 3 आणि 4 एन एल हुलियर नाव आहे यांचं. आणि ऑप्शन क्रमांक 4 फेरेन्स क्राऊस यांना मिळालेला नाही, कारण कॅटलिना केरिको आणि ड्रू वाईसमॅन यांना मिळालेला आहे. संपूर्ण स्लाईड आहे आपल्याकडे. यामध्ये 3 पॉईंट इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिला पॉईंट म्हणजे
कुणाला मिळाला, तर कॅटलिना कॅरिको यांना मिळालेला आहे आणि ड्रू वाईसमॅन यांना मिळालेला आहे. ओके, कोणत्या विद्यापीठामध्ये शिकवतात वगैरे हे तुम्ही बघून घ्या, एवढं इम्पॉर्टंट हे नाही. ओके, 13व्या महिला आहेत ज्यांना वैद्यकशास्त्रातील म्हणजे मेडिसिनमधील यांना मिळालेलं आहे. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांकरिता. आणि कशासाठी मिळालेलं आहे हे सुद्धा विचारलं जाते, तर mRNA लशीच्या तंत्रज्ञानाला वैद्यकशास्त्राचे नोबेल मिळालेले आहे. कोविडमध्ये जी mRNA टेक्नॉलॉजीवर आधारित लस होती ती यांनी इन्व्हेंट केलेली होती म्हणून यांना मिळालेलं आहे. ओके, आणि mRNA टेक्नॉलॉजीचा वापर करून निर्माण करण्यात आलेली पहिली लस म्हणजे फायझर, कोविड-19साठी बनवण्यात आलेली लस. ओके, 3 पॉईंट. पहिला पॉईंट नाव लक्षात ठेवायचे, सेकंड पॉईंट mRNA तंत्रज्ञानाला मिळालेला आहे आणि फायझर, हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. ओके, जास्त खूप लक्षात ठेवण्याचा तुम्ही विचार करू नका की विद्यापीठ लक्षात ठेवणार, शेल्ट जे काही आहे विद्यापीठाचं नाव, तिथे जे आहेत प्रोफेसर आहेत, हंगेरीमध्ये आहे किंवा पेनिसिल्व्हेनिया, सर्व लक्षात ठेवण्याच्या मागे पडू नका, काही फायदा होणार नाही, काही लक्षात राहणार नाही. जे मी तुम्हाला पॉईंट सांगत आहोत तेवढेच फक्त लक्षात ठेवून जा. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न. भौतिकशास्त्रातील नोबेल बघा 2023 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला नाही. इथे सुद्धा प्रदान करण्यात आलेला नाही म्हणून विचारलेला आहे. ओके, ऑप्शन क्रमांक 1 पियर अगोस्तिनी, 2 फेरेंज क्राउच, 3 NL हुरियर, 4 कॅटलिना कॅरिको. तर याचे उत्तर आहे बघा कॅटलिना कॅरिको, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की एक सेकंड, मिळालेला नाही म्हणत आहे. हा बरोबर आहे, कॅटलिना कॅरिको यांना मिळालेला नाही, कारण पहिल्या 3 जे आहे पियर अगोस्टिनी, फेरेंज क्राउच आणि NL हुरियर यांना मिळालेला आहे. ओके, बघा स्लाइड, हे बघा पहिल्या नंबरवर आहे पियर अगोस्तिनी, फेरेंज क्राउच आणि NL हुरियर. 5व्या महिला आहेत ज्यांना फिजिक्सचा नोबेल मिळालेला आहे. ओके, तर फिजिक्सचा नोबेल 3 लोकांना मिळालेला आहे, पियर अगोस्टिनी, फेरेंज क्राउच, NL हुरियर यांना. ओके, NL हुरियर या 5व्या महिला आहेत ज्यांना फिजिक्सचा नोबेल मिळालेला आहे. प्रकाशाची अत्यंत सूक्ष्म कालावधीची स्पंदने तयार करण्याचा प्रयोग यांनी यशस्वी केलेला आहे. ओके, मराठीमध्ये लक्षात ठेवण्याची चूक करायची नाही. ओके, मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो, मराठीमध्ये ते लोक गुगल ट्रान्सलेटरवर नेऊन जे आहे आणतात ट्रान्सलेट करून, आणि चुकीचं भलतं नसलतं ते लोक आणतात ट्रान्सलेट करून. ओके, काहीही म्हणून बघा मराठीमध्ये असं लक्षात ठेवायचं नसते. खालची इम्पॉर्टंट आहे बघा, फॉर एक्सपेरिमेंटल मेथड्स दॅट जनरेट्स अट्टोसेकंड लाईट पल्सेस फॉर द स्टडी ऑफ इलेक्ट्रॉनिक्स डायनामिक्स इन मॅटर. ओके, तर इथे एक शब्द महत्त्वपूर्ण आहे, तो म्हणजे अट्टोसेकंड. ओके, अट्टोसेकंड हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. ओके, अट्टोसेकंड हा वर्ड तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आणि इथे बघा सूक्ष्म कालावधीची स्पंदने वगैरे तुम्ही लक्षात ठेवू शकता. पेपरमध्ये विचारताना ते लोक काहीही विचारून टाकतात आणि विद्यार्थ्यांना क्लिक होत नाही आणि विद्यार्थ्यांना आठवत नाही, म्हणून इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा की लाईट पल्सेस असं लक्षात ठेवा, लाईट पल्सेस, अट्टोसेकंड. ओके, असं तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला आठवेल. सर्वच्या सर्व तुम्हाला जर परफेक्ट ट्रान्सलेशन पाहिजे असेल तर ते ना मी करू शकत ना ते करत. जे लोक पेपर सेट करतात ना, सर्वात जास्त चुका तेच करतात. ओके, म्हणून इंग्लिशमध्ये सुद्धा थोडंफार वाचून जायला पाहिजे. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न. रसायनशास्त्रातील नोबेल 2023 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला नाही. इथे सुद्धा मुद्दामून बघा निगेटिव्हमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांचे बघा थोडंफार विद्यार्थ्यांनी दिमाग लावायला पाहिजे, म्हणून प्रदान करण्यात आलेला नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहे. ओके, ऑप्शन क्रमांक 1 मॉन्गी बावेंडी, सेकंड लुईस ब्रूस, थर्ड अलेक्सी एकिमोव की 4 बघा नर्गिस मोहम्मदी. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 नर्गिस मोहम्मदी यांना मिळालेला नाही, कारण यांना पीस प्राइज मिळालेला आहे. ओके, पीस प्राइज मिळालेला आहे यांना. नर्गिस मोहम्मदी यांच्यावर खूप बघा इम्पॉर्टंट आहे, पीस प्राइज सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे यावर्षी. ओके, यावर तुम्हाला प्रश्न येण्याचे सर्वात जास्त चान्सेस आहेत पीस प्राइजवर. ओके, आता बघा केमिस्ट्री नोबेल. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला बघा मॉन्गी बावेंडी यांना, लुईस ब्रूस आणि अलेक्सी एकिमोव या तिघांना मिळालेला आहे, आणि हे तिघही बघा अमेरिकी शास्त्रज्ञ आहे. हा पॉईंट तुम्हाला टाकतील राज्यसेवेमध्ये आणि विद्यार्थी चुकवून येतात मग, कारण हे बघा अलेक्सी एकिमोव याला बघून असं वाटते की रशियन असेल किंवा युक्रेनियन असेल. ओके, रशियन किंवा असं काहीतरी नाव वाटून राहिलेलं आहे ते, सायबेरियन, परंतु असं काहीही नाही, अमेरिकी आहे तिघचे तिघही. त्यापैकी लुईस ब्रूस जर सोडला तर कोणतंही नाव जे आहे मॉन्गी बावेंडी आणि अलेक्सी एकिमोव
इंग्लिश नावं वाटत नाही. ओके, म्हणून विद्यार्थी जे आहे चुकू शकतो यामध्ये, म्हणून लक्षात ठेवा अमेरिकी शास्त्रज्ञ आहेत. आणि यांना क्वांटम डॉट्स नॅनो पार्टिकल यांचा शोध यांनी लावला आणि निर्मितीसुद्धा केली, यासाठी यांना मिळालेला आहे. ओके, तर केमिस्ट्रीतील नोबल 3 लोकांचे नावं लक्षात ठेवायचे, मॉन्गी बावेंडी, लुईस ब्रूस, अलेक्सी एकिमोव. ओके, हे 3 जण आहेत ते, आणि अमेरिकी शास्त्रज्ञ आहेत. आणि क्वांटम डॉट्स नॅनो पार्टिकल यांनी निर्मिती केली, शोधही लावला आणि निर्मितीसुद्धा केली. ओके, आणि क्वांटम डॉट्स काय असतात तर एका प्रकारचे सेमी कंडक्टर हे असतात. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या लेखकाला साहित्यातील नोबेल पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 लुईस ग्लक, ऑप्शन क्रमांक 2 अब्दुल रज्जाक गुरनाहा, ऑप्शन क्रमांक 3 ॲनी एरनॉक्स, ऑप्शन क्रमांक 4 जॉन फॉसे. फॉसे पाहिजे इथे, फासे नाही आहे ते, फॉसे. ओके, तर ऑप्शन क्रमांक 4 जॉन फॉसे यांना मिळालेला आहे. ओके, यांना बघा चौथे लेखक आहेत, नॉर्वेचे आहे ते जॉन फॉसे. साहित्यातील नोबेल 2023 प्राप्त झाला, नॉर्वेजियन लेखक हे आहेत. चौथे जे आहे नॉर्वेजियन लेखक हे आहेत. यांची जी लेखनशैली आहे याला फॉसे मिनिमलिझम म्हणतात. यांनी स्वतः इन्व्हेंट केलेली लेखनशैली आहे, म्हणून याला नाव दिलेलं आहे फॉसे मिनिमलिझम. ओके, लेखनाची भाषा काय आहे तर नायनॉर्क्स. ओके, खूप कमी लोक बोलतात ही भाषा. नायनॉर्क्स नावाची भाषा आहे, नॉर्वेमध्ये बोलल्या जाते. तर या भाषेमध्ये हे लेखन करतात. आणि पहिली कादंबरी होती रेड ब्लॅक. ओके, इतर काही महत्त्वपूर्ण साहित्य कृतींची नावे इथे दिलेली आहेत, ती तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. ओके, हे बघा सर्व इंग्लिशमध्ये दिलेली आहेत, तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. ओके, तर यामध्ये 3 पॉईंट इम्पॉर्टंट आहे. जॉन फॉसे यांना साहित्यातील नोबेल मिळालेला आहे, नॉर्वेचे लेखक आहेत, चौथे आहेत, आणि लेखनाची भाषा आहे नायनॉर्क. ओके, हे जे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. कंबाईन आणि पोलीस भरतीचे असाल तर तुम्हाला फक्त बघा, जर तुम्ही कंबाईनचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे साहित्यातील नोबेल कुणाला मिळालेला आहे तर जॉन फॉसे यांना, आणि देशाचे नाव लक्षात ठेवायचे आहे, नॉर्वेचे आहेत. बस 2 पॉईंट लक्षात ठेवलं तर चालते. पोलीस भरतीचे असाल तर फक्त जॉन फॉसे हे नाव लक्षात ठेवा, आणि राज्यसेवेचे असाल तर हे सर्वचे सर्व पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, शांततेचा नोबेल 2023 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 नर्गिस मोहम्मदी, जॉन फॉसे, क्लाडिया गोल्डिन की अलेक्सी बिलियात्स्की. यापैकी कुणाला मिळालेला आहे शांततेचा नोबेल? मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं याचे उत्तर, तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नर्गिस मोहम्मदी. शांततेचा नोबेल 2023 बघा नर्गिस मोहम्मदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. इराणमधल्या आहेत या. इराणमधील इस्लामिक सत्तेच्या विरोधामध्ये महिला हक्कांसाठी अनेक वर्षे लढा दिलेल्या महिला कार्यकर्ता नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल घोषित करण्यात आलेला आहे. यांचा जन्म झालेला होता 21 एप्रिल 1972 रोजी. ओके, यांना 31 वर्षाची शिक्षा झालेली आहे, जेलमध्ये आहेत या. 31 वर्षाची शिक्षा झालेली आहे. शांततेसाठी नोबेल मिळालेला आहे. एकूण बघा 19 महिलांना आतापर्यंत शांततेसाठी नोबेल मिळालेला आहे. आणि इराणमधील या बघा दुसऱ्या महिला आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. इराणमधील दुसऱ्या आणि जागतिक लेवलवर 19व्या. इस्लाममध्ये प्रचलित बुरका आणि हिजाब सारख्या घोर महिला विरोधी प्रथांना त्या कडाडून विरोध करतात, आणि म्हणूनच यांना बघा खोटे आरोप लावण्यात आले. काहीही यांच्यावर आरोप ठेवून यांना जेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे, व्हाईट टॉर्चर नावाचे पुस्तक आहे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. ओके, राज्यसेवावाल्यांसाठी स्पेशली. आणि कोणत्या संघटनेच्या सदस्य आहेत तर डिपेंडर्स ऑफ ह्युमन राईट उपाध्यक्ष आहेत. ओके, अध्यक्ष नाहीत, लक्षात ठेवायचे, उपाध्यक्ष आहेत. ओके, तर हा बघा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ऑलमोस्ट कन्फर्म प्रश्न आहे. 3 स्टार केलेले आहे मी, 5 स्टार करतो. 5 स्टार केलेले आहे मी. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. येणार आहे म्हणजे येणार आहे, लिहून ठेवा, कारण खूप जास्त ज्वलंत मुद्दा होता इराण. ओके, इराणमध्ये महिलांचा लढा सुरू आहे हिजाब विरोधामध्ये, तर खूप जास्त ज्वलंत मुद्दा होता. प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहे यावर. ओके, याआधी जेवढ्याही परीक्षा झाल्या इतर राज्यामध्ये ज्या PSC होतात त्या झालेल्या आहेत, UPSC झालेल्या आहे. सर्व परीक्षांमध्ये ज्या सेंट्रल लेवलवरही घेतल्या जातात त्यामध्ये सुद्धा यावर प्रश्न आलेले आहेत. ओके, तर आता यावर्षी MPSC मध्ये सुद्धा येणार आहेत. ओके, आता बघा 2023 साठीच्या अर्थशास्त्रातील नोबेल खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला जाहीर झालेला आहे? ओके, आणखी एक पॉईंट राहिलेला आहे बघा. एक पॉईंट इथे लिहिलेला आहे, नाही मला आता बघा एकदम आठवला. यांना बघा आणखी एक पुरस्कार मिळालेला आहे. कोणता पुरस्कार आहे?
मदर टेरेसा मेमोरियल पुरस्कार. आपल्या स्लाईडमध्ये हा नाही कारण हा तेवढा इम्पॉर्टंट नाही, परंतु हा यांना मिळालेला आहे. ओके, 2023 साठीचाच मिळालेला असेल. तर हा पॉईंट टाकतील बघा, राज्यसेवामध्ये टाकतील. ओके, बाकी विद्यार्थ्यांना इम्पॉर्टंट नाही, परंतु राज्यसेवावाल्यांना इम्पॉर्टंट आहे, म्हणून हा मला एक आठवलेला आहे पॉईंट, तर मी तुम्हाला सांगून दिला. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न. 2023 साठीच्या अर्थशास्त्रातील नोबेल खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 एलिनॉर ऑस्ट्रॉम, 2 ईस्टर डप्लो, 3 क्लाडिया गोल्डिन, 4 वरीलपैकी नाही. तर याचे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 क्लाडिया गोल्डिन. ओके, यांनी बघा लेबर मार्केटमधील महिलांची भागीदारी आणि त्यांचे योगदान याबाबत यांनी डीप अभ्यास केला. 100 ते 150 वर्षापासून महिला ज्याप्रमाणे काम करून राहिलेल्या आहेत त्यांचा यांनी अभ्यास केला आणि त्यावरून यांनी निष्कर्ष काढलेला आहे की महिलांची कमाई ही पुरुषांच्या तुलनेमध्ये कमी आहे. हे नेहमीपासूनच आहे, आधीपासूनच आहे, असा यांनी निष्कर्ष काढला आणि यांना यांच्या कामासाठी अर्थशास्त्रातील नोबेल मिळालेला आहे. ओके, मागच्या वर्षी बघा, हे बघा, मागच्या वर्षी 3 लोकांना मिळालेला होता नोबेल अर्थशास्त्रातील. यावर्षी फक्त एका व्यक्तीला मिळालेला आहे, त्या म्हणजे क्लाडिया गोल्डिन. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, प्राध्यापक आहे, इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापक आहे. आणि या आधी ज्या महिला आहेत त्यांच्यासुद्धा दिलेला आहे बघा. 2009 मध्ये एलिनॉर ऑस्ट्रॉम महिला आहेत, मिळालेला होता. ईस्टर डप्लो यांना 2019 आणि क्लाडिया गोल्डिन यांना 2023 मध्ये मिळालेला आहे. तर मागील 3 महिला इथे देण्यात आलेल्या आहेत. तर हे तुम्ही संपूर्ण स्लाइड रीड करून घ्या. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न. आता बघा हे संपूर्ण जे आहे 2023 नोबेल पुरस्कार शॉर्टमध्ये इथे संपूर्ण दिलेला आहे मी. ओके, इंग्लिशमध्ये आहे पण. ओके, सर्व इंग्लिशमध्ये आहे बघा. मेडिसिनच्या नोबेल, फिजिक्स, केमिस्ट्री, लिटरेचर, पीस आणि हे बघा इकॉनॉमिक्स. ते संपूर्ण दिलेलं आहे, शॉर्टमध्ये आहे, रिव्हिजन करायला चांगलं आहे म्हणून दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये आहे, तर थोडं जे आर्ट आणि कॉमर्सचे विद्यार्थी आहे थोडं बघून घ्या. ओके, नोबेल पारितोषिकबाबत सुद्धा इथे थोडीफार माहिती दिलेली आहे की 8 करोड रुपये मिळतात, म्हणजे $1 मिलियन मिळतो आणि डिप्लोमा आणि सुवर्ण पदक असं यांना दिले जातात. हे बघा, अशा प्रकारे हा पदक जो आहे असतो. ओके, तर हे शॉर्टमध्ये दिलेलं आहे, हे सुद्धा तुमच्याकडे राहू द्या, स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवू शकता. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 करिता खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे? प्रश्न बरोबर वाचणे गरजेचे आहे कारण भारतीय व्यक्तीची निवड म्हटलेली आहे. ओके, भारतीय व्यक्तीची निवड म्हटलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर आर रविकन्नन, ऑप्शन क्रमांक 2 अरविंद केजरीवाल, 3 भारत वाटवानी की 4 रवीश कुमार. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर आर रविकन्नन. ओके, या बाकी 4 लोकांना सुद्धा मिळालेला आहे. बाकी 3 लोकांना अरविंद केजरीवाल, भारत वाटवानी आणि रवीश कुमार यांना सुद्धा मिळालेला आहे, पण 2023 यांना मिळालेलं नाही. 2023 मिळालेलं आहे डॉक्टर आर रविकन्नन यांना. ही बघा किती मोठी स्लाइड आहे, इम्पॉर्टंट स्लाइड आहे बघा. भारतीय ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर आर रविकन्नन यांची 2023 रॅमन मॅग्सेसे पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. रॅमन मॅग्सेसे फाउंडेशनच्या हिरो फॉर होलिस्टिक हेल्थकेअर हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ओके, तर कोणता पुरस्कार मिळाला? हिरो फॉर होलिस्टिक हेल्थकेअर. ओके, आणि कचार कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र संचालक आहेत ते, आणि पद्म पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. 2020च्या पद्म पुरस्कार पद्मश्री यांना मिळालेला होता. आता किती लोकांना मिळालेला आहे रॅमन मॅग्सेसे? 4 लोकांना मिळालेला आहे. इकडे बघा, हे बघा, सर्व विजेते 2023. ओके, भारतामध्ये रविकन्नन यांना आरोग्य सेवेसाठी मिळाला. रक्षांत कुर्वी बांगलादेश इथले शिक्षणासाठी मिळाला. उजय नियो लेमोस टायमूर लेस नावाचा देश आहे, पर्यावरण आणि संरक्षणसाठी मिळालेला आहे त्यांना. आणि मिरियम फेरर फिलिपिन्सचे आहे ते, यांना महिला सहभाग जे आहे यांनी यासाठी यांना मिळालेला आहे. ओके, तर हे 4ही तुम्ही लक्षात ठेवा. याबाबत तुम्हाला जोड्या लावा सुद्धा विचारू शकते. ओके, चान्सेस कमी आहेत परंतु विचारू शकते. ओके, आणि बघा रॅमन मॅग्सेसे पुरस्काराबाबत इथे माहिती देण्यात आलेली आहे. फिलिपिन्सद्वारे दिला जातो, फिलिपिन्स सरकारची मदत असते आणि फाउंडेशन आहे रॅमन मॅग्सेसे फाउंडेशन. ओके, 1958 मध्ये सुरुवात झालेली होती. रॉकफेलर ब्रदर्स यांनी केलेली होती. $50,000 मिळतात.
सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. ओके, आता बघा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आणि भारत. ओके, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आणि भारताबाबत वेगळी जी आहे थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की पहिला पुरस्कार कुणाला मिळालेला होता, स्वामी विवेकानंदन यांना 1958 मध्ये. म्हणजे जेव्हा सुरू झाला तेव्हाच पहिला यांना मिळालेला होता. कारण 1958 मध्ये सुरू झाला, मी आधी सांगितलं तुम्हाला. तर हा जो सुरू झालेला होता ना तो पहिलाच यांना मिळालेला होता. आपले जे वंदनीय स्वामी विवेकानंद साहेब आहेत यांना मिळालेला होता. त्यानंतर रवीश कुमार यांना 2019 मध्ये मिळाला, भारत वाटवानी यांना 2018 मध्ये मिळाला आणि अरविंद केजरीवाल यांना सुद्धा मिळालेला आहे 2009 मध्ये. ओके, जेव्हा अन्न आंदोलन सुरू होतं, अन्न आंदोलनांच्या काळामध्ये जे होतं इंडिया अगेन्स्ट करप्शनचे जे आंदोलन सुरू होतं तेव्हा यांना मिळालेला होता. ओके, तरी संपूर्ण स्लाइड लक्षात ठेवायची आहे राज्यसेवावाल्यांनी. कंबाईनवाल्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवा की डॉक्टर आर रवी कन्नन यांना मिळालेलं आहे आणि ते ऑन्कॉलॉजिस्ट आहे. ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे कॅन्सर डॉक्टर होते, इथे लिहितो बघा, कॅन्सर स्पेशालिस्ट. तर हे तुम्ही 2 पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, आता समोर बघा बुकर पुरस्कार. 2023च्या बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या लेखकाला प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 पॉल लिंच, डगलस स्टुअर्ट, डेमन गॅलगट की शेहान करुणातील का? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पॉल लिंच यांना. पॉल लिंच 2 प्रश्न आहेत. हां, ओके, बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार सुद्धा आहे. 2 बुकर पुरस्कार आहेत, एक आहे बुकर पुरस्कार आणि एक आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. बुकर पुरस्कार साहित्य कृतीला दिला जातो आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार साहित्य कृतीला आणि अनुवादाला दिला जातो, म्हणजे ट्रान्सलेशनला, पुस्तकाच्या. म्हणजे ज्याने पुस्तक लिहिली तो लेखक आणि ज्याने ट्रान्सलेट केली तो ट्रान्सलेटर. हे बघा हा वाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार वाटून देण्यात येतो. ओके, तर हा कुणाला मिळालेला आहे बघा 2023चे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कुणाला मिळालेला आहे? ऑप्शन आहेत पॉल लिंच, डगलस स्टुअर्ट, डेमन गॅलगट की जॉर्जी गोस्पोडिस्नो. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जॉर्जी गोस्पोडिस्नो यांना मिळालेला आहे. ओके, आणि फक्त जॉर्जी यांना मिळालेला नाही तर आणखी एक व्यक्ती आहे त्यांना मिळालेला आहे. बघा इथे, हे बघा आधी बघा मी तुम्हाला आंतरराष्ट्रीय, हे बघा आधी हे बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार सांगून देतो. विद्यार्थी यामध्येच कन्फ्यूज होतात. 2 जणांना मिळालेला आहे. बल्गेरियन लेखक आहे जॉर्जी गोस्पोडिस्नो आणि त्याचे ट्रान्सलेटर एंजेला रोडेल यांना मिळालेला आहे वाटून. ओके, यांना टाईम शेल्टर या कादंबरीसाठी मिळालेला आहे. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, बल्गेरियन लेखक आहे जॉर्जी गोस्पोडिस्नो आणि त्याचे ट्रान्सलेटर एंजेला रोडेल यांना मिळालेला आहे, इंग्रजीमध्ये अनुवादित केला. आणि बघा पहिल्यांदाच बल्गेरियन लेखकाला हा पारितोषिक मिळालेला आहे. तर हे लोक काय करतात माहीत आहे का? हे लोक कोणत्याही भाषेतील कादंबरी हे लोक घेतात, कादंबरी किंवा साहित्यकृती घेतात आणि इंग्लिशमध्ये जर ट्रान्सलेट झालं असेल तरच हा पुरस्कार मिळतो. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालेलं नसेल तर मिळत नाही. ते बघा इंग्रजीत अनुवादित झालेल्या ललित साहित्यासाठी हा पुरस्कार विभागून दिला जातो. म्हणजे जो लेखक आहे त्याला मिळतो, कोणत्याही भाषेतील असेल पुस्तक चालते, कोणत्याही भाषेतील पुस्तक चालते, पण इंग्रजी भाषेत ट्रान्सलेट झालेलं पाहिजे. ओके, तर ट्रान्सलेटरला सुद्धा पुरस्कार मिळतो. ओके, तर कोणत्याही भाषेतील साहित्यकृती ट्रान्सलेट व्हावी, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचावी, अशा याला बघा याला प्रोत्साहन देण्याकरिता हा पुरस्कार दिला जातो. ओके, आणि बुकर पुरस्कार बघा, बुकर पुरस्कार आयरिश लेखक आहेत पॉल लिंच यांना मिळालेला आहे त्यांची कादंबरी प्रॉफिट सॉंगसाठी. ओके, यावर प्रश्न आलेला होता एका परीक्षेमध्ये. ओके, कोणत्या तरी सरळ सेवेमध्ये प्रश्न आलेला होता याला की प्रोफेट सॉंग ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे, तर पॉल लिंच यांची आहे. बुकर पुरस्कार मिळाला म्हणूनच प्रश्न आलेला होता. ओके, आयरिश लेखक आहेत आणि बघा इंग्रजीत लिहिलेल्या आणि ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीला हा पुरस्कार दिला जातो. यावर प्रश्न येत असतो म्हणून हे दोनही पुरस्कार तुम्ही लक्षात ठेवा. बुकर पुरस्कार पॉल लिंच, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बल्गेरियन लेखक जॉर्जी गोस्पोडिस्नो आणि एंजेला रोडेल यांना. ओके, कादंबरीची नावे पॉल लिंच यांची कादंबरी प्रोफेट सॉंग आणि जॉर्जी यांची कादंबरी टाइम शेल्टर. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न. युनेस्को शांतता पुरस्कार 2022 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला आहे? ओके, ऑप्शन क्रमांक 1 शेख हसीना, ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी साहेब, 3 एंजेला मर्केल, 4 जो बायडन. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 एंजेला मर्केल. बस झालं, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. स्लाइडची काही गरज नाही आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की युनेस्को शांतता पुरस्कार एंजेला मर्केल जर्मनी यांना 2022च्या मिळालेला आहे. जर्मनीच्या बघा ह्या चान्सलर आहेत.
जर्मनीच्या. ओके, आता बघा दादासाहेब फाळके पुरस्कार 2021 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला आहे? VIMP प्रश्न आहे. ओके, ऑप्शन क्रमांक 1 नरेंद्र मोदी, ऑप्शन क्रमांक 2 अल्लू अर्जुन, ऑप्शन क्रमांक 3 आशा भोसले की ऑप्शन क्रमांक 4 वहिदा रहमान. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार. चित्रपट सृष्टीतला सर्वात महत्त्वपूर्ण सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार. 69वा पुरस्कार बघा, 69वा म्हणजे 2022ला मिळालेला आहे. 2021चा पुरस्कार आहे हा. ओके, कोविड आलं होतं, कोविड आल्या कारणाने पोस्टपॉन केला आणि 2023 मध्ये मिळाला हा. ओके, तर 2021चा पुरस्कार आहे. 2022 मध्ये मिळणार होता पण 2023 मध्ये मिळाला. ओके, तर ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहिदा रहमान यांना 85व्या वर्षी हा पुरस्कार मिळालेला आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार, आणि कोविडमुळे लेट झालेला होता. वहिदा रहमान यांच्याबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती आहे इथे, खूप इम्पॉर्टंट आहे. व्यक्तिविशेषमध्ये सुद्धा तुम्हाला विचारू शकते. ओके, जन्म झालेला होता 3 फेब्रुवारी 1938 चेन्नई इथे. पहिला चित्रपट बघा, हिंदीमध्ये नाही आहे पहिला चित्रपट. पहिला चित्रपट आहे रुजली मराई आणि जयसिंग, एकच चित्रपट आहे. ओके, सिंगल नाव आहे, 2 नावं नाहीत ते. ओके, एकच नाव आहे ते, रुजली मराई आणि जयसिंग. तेलुगू भाषेतील होता, 1956 मध्ये आला होता. आणि याच वर्षी 1956 मध्ये त्यांचा पहिला हिंदी चित्रपट सुद्धा आलेला होता, तो म्हणजे CID 1956. ओके, CID नावाच्या चित्रपटाला 1956 आणि रुजली मराई आणि जयसिंग तेलुगू भाषेतला. ओके, पुरस्कार यांना मिळालेले आहेत. पद्म पुरस्कार मिळालेला आहे, पद्मश्री 1972च्या, पद्मभूषण सुद्धा मिळालेला आहे 2011च्या, राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि फिल्मफेअर सुद्धा मिळालेला आहे 2दा. गाईड आणि नीलकमल या मूवीजसाठी यांना 2दा फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला आहे आणि भरतनाट्यममध्ये एक्सपर्ट आहेत या. आता बघा दादासाहेब फाळके पुरस्कार याबाबत सुद्धा प्रश्न येतो. सुरुवात झालेली होती 1969 रोजी, जन्मशताब्दी होती. आणि संस्था बघा चित्रपट महोत्सव संचालनालय याच्यातर्फे दिला जातो. स्वरूप बघा 10 लाख रुपये, सुवर्ण कमळ आणि शाल. पैसे कमी मिळतात, 10 लाख रुपये मिळतात, परंतु सन्मान खूप आहे. सर्वात मोठा हा पुरस्कार असतो आणि जास्त लोकांना मिळत सुद्धा नाही. खूप मोठा सन्मान हा मानला जातो. ओके, महिला विजेत्या आतापर्यंत 8 झालेल्या आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये नाही. भारतामध्ये फक्त महिला 8 झालेल्या आहेत. एकूण टोटल संख्या मी आणलेली नाही लिहून इथे, फक्त महिलांची आणलेली आहे, कारण महिला जे आहे अभिनेत्री यांना पुरस्कार मिळालेला असल्याने महिलांवर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रथम पुरस्कार मिळालेला आहे देविका राणी यांना. ओके, 1969 म्हणजे ज्या वर्षी सुरू झाला त्याच वर्षी एका अभिनेत्रीला म्हणजे महिला ॲक्टरला हा पुरस्कार मिळालेला. ओके, हे लक्षात ठेवा, देविका राणी. आणि मराठी विजेते आतापर्यंत 5 झालेले आहेत. 5 दुर्गा खोटे, व्ही शांताराम, लता मंगेशकर, भालजी पेंढारकर आणि आशा भोसले या 5 मराठी व्यक्तींना आतापर्यंत मिळालेले आहेत. ओके, तर हे सर्व पॉईंट इम्पॉर्टंट आहे म्हणून मी सर्व पॉईंट तुम्हाला वाचून दाखवलेले आहेत. राज्यसेवेवाल्यांसाठी ही स्लाईड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या स्लाईडमधूनच तुम्हाला तिथे स्टेटमेंट दिसणार आहेत. ओके, कंबाईनवाल्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवा की वहिदा रहमान यांना 69वा पुरस्कार मिळालेला आहे. आणि हे जे आहे बघा पहिला चित्रपट वगैरे हे जे आहे रुजली मराई जयसिंग CID हे बघा तुम्ही थोडं लक्षात ठेवा. ओके, आणि पोलीस भरतीवाले फक्त एवढं लक्षात ठेवा की वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न, स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणत्या खेळाडूला प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 विराट कोहली क्रिकेट, ऑप्शन क्रमांक 2 लिओनल मेसी फुटबॉल, 3 रॉजर फेडरर, 4 लुईस हॅमिल्टन. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लिओनल मेसी. ओके, स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार बघा लॉरियस पुरस्कार म्हणतात त्यांना, लॉरियस पुरस्कार असतात ते. ओके, हे बघा लॉरियस अवॉर्ड 2023. 2022च्या वर्ल्ड कप जिंकलेला आहे अर्जेंटिनाने फुटबॉलच्या आणि अर्जेंटिनाचा कॅप्टन होता लिओनल मेसी. अर्जेंटिनाचं स्वप्न होतं हा वर्ल्ड कप जिंकणे आणि ते स्वप्न पूर्ण करून दिलेलं आहे मेसीने. तर म्हणून हा पुरस्कार याला मिळालेला आहे. आणि 2024चा जो आहे म्हणजे लेटेस्ट अपडेट आहे, 2024चा पुरस्कार मिळालेला आहे नोवाक जोकोविच याला. आता बघा नोवाक जोकोविचचे झालेले आहेत 4 स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार. नोवाक जोकोविचचे 4 झालेले आहेत आणि लिओनल मेसीचे आहेत 3. ओके, जेव्हा लिओनल मेसीला पुरस्कार मिळालेला होता तर दोघांची इक्वल झालेली होती. ओके, समान झालेले होते. लिओनल मेसीला 3 मिळाले, नोवाक जोकोविचला सुद्धा 3 होते तेव्हा. ओके, आता यावर्षी पुन्हा नोवाक जोकोविचला मिळाला.
पुरस्कार, तर याचे 4 झाले आणि हा समोर निघून गेला. ओके, तर नोवाक जोकोविचवर प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहेत, परंतु लिओनेल मेसीवर चान्सेस जास्त आहेत. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पुरस्कारांमध्ये स्पोर्ट्समध्ये आपण आणखी काही पुरस्कार घेणार आहोत. ओके, स्पोर्ट्स अपडेट आपण बघणार आहोत, स्पोर्ट्स करंट अफेअर आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये आपण खूप सारे नवीन पुरस्कार त्यामध्ये घेणार आहोत, कारण स्पोर्ट्समध्ये बघा खूप आहे, तर ते इथे घेणं बरोबर नाही. इथे आपण व्यक्तिविशेष जे आहे, व्यक्तिविशेष आणि जे आहे पुरस्कार हे आपण बघून राहिलेलो आहोत. स्पोर्ट्सशी रिलेटेड पुरस्कार आपण नंतर बघणार आहोत. ओके, तर काही जे महत्त्वपूर्ण आहे ते मी इथे आणलेले आहे, बाकी आपण नंतर बघू. ओके, आता बघा नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या भारतीयाला सुरिनाम या देशाने आपला सर्वोच्च पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येल्लो स्टार प्रदान केलेला आहे? ऑप्शन आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड की वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. तर इथे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होऊ शकते, कारण तुम्हाला माहिती आहे की आपले जे प्रधानमंत्री आहेत यांना भरपूर देशांनी आपला सर्वोच्च सन्मान दिलेला आहे, खूप साऱ्या देशांनी आपला सर्वोच्च सन्मान दिलेला आहे. तर विद्यार्थ्यांना असं वाटू शकते की सुरिनाम या देशाने सुद्धा मोदी साहेबांना दिलेला असेल, परंतु असे नाही. सुरिनाम देशाने आपल्या ज्या माननीय राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू मॅडम यांना दिलेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, यासाठी काही स्लाईडची तुम्हाला गरज नाही, सिंगल अपडेट आहे, सिंगल करंट अफेअर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा, पाठच करून टाका. ओके, आता बघा, खालीलपैकी कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला 2023 साठी नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 आदिती मुखर्जी, ऑप्शन क्रमांक 2 महालिंगम गोविंदराज, ऑप्शन क्रमांक 3 स्वाती नायक की वरीलपैकी नाही. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्वाती नायक. ओके, कृषी शास्त्रज्ञ आहेत, हे बघा कृषी शास्त्रज्ञ आहेत आणि 2023चा पुरस्कार नॉर्मन बोरलॉग पुरस्कार मिळालेला आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट पुरस्कार आहे, खूप जास्त सन्माननीय पुरस्कार आहे. कृषी शास्त्रज्ञ स्वाती नायक यांना मिळालेला आहे आणि भारताला सेकंड टाइम मिळालेला आहे कंटिन्युअसली. ओके, म्हणजे पुढच्या वर्षी जर मिळाला तर हॅट्रिक होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. 2022चा सुद्धा मिळालेला होता, नंतर सांगतो मी तुम्हाला. हे आधी बघा, 21 सप्टेंबर 2023 रोजी प्रतिष्ठित नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार जाहीर झाला. ओडिशातील स्थानिकांमध्ये यांना बिहाना दिदी म्हणून ओळखण्यात येते. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, या आहेत बघा, बिहाना दिदी म्हणून यांना लोक जे आहेत ओळखतात आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या या तिसऱ्या भारतीय आहेत. याआधी कोणते 3 भारतीय आहेत बघा. पहिला भारतीय बघा आदिती मुखर्जी यांना 2012 मध्ये मिळालेला होता. दुसऱ्या नंबरवर महालिंगम गोविंदराज यांना 2022 मध्ये, मागच्या वर्षी म्हणजे 2022चा पुरस्कार. थर्ड नंबरवर स्वाती नायक यांना 2023च्या फील्ड रिसर्च अँड अप्लिकेशनसाठी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, स्वाती नायक आणि त्यांच्या सहकार्यांनी ओडिशामध्ये शहाबागी धान म्हणून एक तांदळाची जात शोधून काढलेली आहे, जी बघा दुष्काळ सहनशील आहे. म्हणजे दुष्काळ जरी पडला तरी सुद्धा हा जो तांदूळ आहे याचं तुम्ही उत्पादन घेऊ शकता. ओके, शहाबागी धान नाव आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वचे सर्व करंट अफेअर आपण बघितलेले आहेत, सर्व इम्पॉर्टंट करंट अफेअर आपण बघितलेले आहेत. आणि बघा ऑलमोस्ट बघा 1 तासाचा लेक्चर होणार हा. तर 1 तास तुम्ही केला तर तुम्हाला बघा मार्क मिळणार आहेत. स्लाईडसुद्धा तुम्हाला मिळून जाणार, संपूर्ण PDF मिळणार आपल्या टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि लिंक जर ओपन होत नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे, तर सरकारी नोकरी पत्रक असं तुम्हाला तिथे टाकायचे आहे टेलिग्रामवर जाऊन. ओके, सर्च बॉक्समध्ये, आणि तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 लेक्चर्स आपले कंप्लीट झाले. तुम्हाला जर लेक्चर आवडत असतील तर तुम्ही कंटिन्युअसली करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही सांगायला पाहिजे, कारण त्यांचासुद्धा फायदा होणार आहे. ओके, PDF मी तुम्हाला देणारच आहे, परंतु PDFने जास्त फायदा होत नाही. इथे जे मी तुम्हाला सांगतो काय इम्पॉर्टंट आहे काय नाही, कसं लक्षात ठेवायचं, ते तुमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मॅथचे सुद्धा लेक्चर होणार आहेत. ओके, मॅथचे सुद्धा लेक्चर होणार आहेत, म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा लेक्चर तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.